योजना घेणार, हा सुद्धा अधिकाराची भावना आहे. कल्याण नाही, दया नाही, उपकार नाही, आमचं सरकार आहे म्हणून आम्ही जाणार, ही भावना मला दिसते. अदिती, उद्देश नेमका काय होता ही योजना आणण्यामागचा? आणि तुम्ही जेव्हा आता गावागावात फिरता जाता, काय बदलले असं वाटतं लाडकी बहीण योजनेमुळे? खरं तर नीलमताईंनी उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी 4 महिला धोरणांचा प्रवास बघितलेला आहे. मला या कार्यकाळामध्ये 4थं महिला धोरण आणता आलं. याच्या आधीचं 3रं महिला धोरण जे आहे ते 2014 मध्ये आलं होतं आणि 10 वर्षाच्या कालावधीनंतर 4थं महिला धोरण हे या कार्यकाळामध्ये आम्हाला आणता आलं. पण याचं काम साधारणपणे 3-4 वर्षापासून सुरू होतं. त्याच्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी असतील, महिला लोकप्रतिनिधी असतील, यांनी महिला धोरण तयार होत असताना त्याच्यामध्ये आपले ओपिनियन्स दिले. पण आम्ही ज्या वेळेला महिला धोरण शेवटचं आम्ही फ्रेम करत होतो त्यावेळेला त्याच्या मागचं उद्दिष्ट असं होतं की साधारणपणे जी सामान्य महिला असते तिला धोरण म्हणजे नक्की काय होणार आहे ह्या गोष्टी कळत नसतात. म्हणजे पॉलिटिकली आम्ही सगळे आहोत, या क्षेत्रामध्ये आहोत, ब्युरोक्रॅटिक क्षेत्रामध्ये असलो की आपल्याला कळतं की बाबा पॉलिसीनी नक्की काय होणार आहे, किंवा पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आपण आहात तर वी नो व्हॉट इज पॉलिसी. पण सामान्य महिलांना 4थं महिला धोरण म्हणजे नेमकं काय होणार, तर यामध्ये आम्ही ते सरळ सोपं करण्याच्या दृष्टीने 8 इंडिकेटर्स दिले. मग त्याच्यामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणं, महिलांचं पर्यावरणपूरक बाबीमध्ये त्यांचा समावेश वाढवणं, त्याच्यानंतर उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचं महत्त्व वाढवणं, संधी जास्ती देणं, शिक्षण त्यांना प्रदान करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घेतल्या. आणि प्रत्येक विभागाला एक इंडिकेटर देण्यात आलं की प्रत्येक विभागाने एक तरी योजना ही महिलांना लक्ष केंद्रित करून त्यांनी काढावी. जसं एसटी प्रवासामध्ये 50% सवलत देण्यात आली, तो परिवहन विभागाचा होता. त्याच्यानंतर मग उद्योग विभागाने जे 30% महिलांना रोजगार देतील त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये त्यांना इन्सेंटिव्ह अधिक प्रमाणामध्ये देणार, हा निर्णय उद्योग विभागाने घेतला. उच्च शिक्षण विभागाने घेतला की ज्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर ते आपण मोफत करण्याच्या दृष्टिकोनातून. त्यावेळेला महिला व बालविकास विभाग म्हणून ज्या वेळेला आम्ही काही योजना आणण्याच्या निश्चित केल्या त्याच्यामध्ये एक तर लेक लाडकी योजना जी आमची सुरू आहे, ज्याच्यामध्ये मुलीचा जन्म झाल्यापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्यामध्ये त्यांना अर्थसहाय्य दिलं जातं. आईच्या नावाचा मूळ शासकीय कागदपत्रांमध्ये समावेश, हा एक निर्णय घेण्यात आला. आणि त्याच वेळेला लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखी एक योजना आपण आणावी जेणेकरून अधिकाधिक महिलांपर्यंत आपण शासनाचा लाभ पोहोचवू शकतो. आणि मग त्याचं फ्रेमवर्क सुरू केलं. आणि सुरुवातीचे 4-5 महिने आम्ही साधारणपणे त्याचा अंदाज काढत असताना लक्षात आलं की 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या किती असतील, 1.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या किती असतील, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या किती असतील. थोडंसं यासाठी थांबवते, कारण थेट पैसे देण्यामागचा नेमका हेतू काय? कारण विरोधक सातत्यानं तोच प्रश्न उपस्थित करतात की पैसे देऊन महिला सक्षमीकरणाचा नारा का? नाही, एक तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही एकमेव योजना नाहीये. अशा अनेक योजना आहेत ज्या आता डायरेक्ट त्यांच्या बँक अकाउंटवर ट्रान्सफर करणं, कुठलेही लिकेजेस राहू नये, कुठल्याही विभागाकडे हा निधी जात नाही, त्या विभागाकडून मग त्यांना मिळणार, त्यांना अर्ज करावा लागणार, ह्या गोष्टी येत नाहीत. डिरेक्टली त्यांचं थेट लाभार्थी म्हणून रजिस्ट्रेशन होतं आणि थेट लाभ त्यांच्या अकाउंटला विभागाच्या माध्यमातून जातो. देर आर नो म्हणजे मध्ये काही बायफर्केशन्स नाही, मध्ये काही 4 विभाग नाहीत आणि कुठेही काही विंडोज नाहीत. 1 विंडो आहे आणि त्याच्यातून डिरेक्टली त्यांच्या अकाउंटला लाभ जातो. आणि आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की त्या महिलेला ज्या वेळेला तिच्या अकाउंटला तो थेट लाभ जातो आणि तो जो आनंद आहे हा आपण दुसऱ्या कुठल्याही याच्यासोबत कम्पेअर करू शकत नाही. आणि त्यांना 10 ठिकाणी जावं लागत नाही ते मागण्यासाठी, किंवा या अधिकाऱ्याकडे जा, त्या तहसील कार्यालयामध्ये जा, तिथे तलाठी कार्यालयामध्ये जा. याच्यापेक्षा एकदा त्यांनी अर्ज भरला, थेट त्यांच्या अकाउंटला तो निधी जमा झाला. आणि आपण ज्या वेळेला आता म्हणतो की आपण टेक्नॉलॉजिकली आपण सक्षम झालं पाहिजे किंवा ई फायनान्स आला पाहिजे, आणि अशा याच्यामध्ये आपण एक डेव्हलपिंग नेशन म्हणून आहोत. आणि डीबीटीच्या ज्या योजना आहेत या अधिक सक्षमरित्या लोकांपर्यंत पोहोचतात, थेट त्यांना लाभ मिळतो. कुठल्याही पद्धतीचे त्याच्यामध्ये बायफर्केशन्स राहत नाहीत, कुठलेही म्हणजे मीडियम्स राहत नाहीत. त्याच्यामुळे साधारणपणे या योजनेचं सक्सेसच यामध्ये आहे
की विभाग, शासन आणि थेट लाभार्थी, आणि तोच मला वाटतं एक याचा मूळ गाभा किंवा एक प्लस पॉइंट आहे. या बाजूचं म्हणणं मी खूप सविस्तरपणे ऐकून घेतलंय. मी इथे वळतीये की विरोध का आहे नेमका, विरोधकांचा विरोध का लाडक्या बहिणी योजनेसाठी? कारण का या लाडक्या बहिणीची आठवण सत्ताधाऱ्यांना इलेक्शनच्या 1 महिन्यापूर्वीच आली, 2 महिन्यापूर्वी आली. त्या लाडक्या बहिणीची विसर जेव्हा ते सत्तेत आले तेव्हा ते विसरलेले या लाडक्या बहिणीला. ती आठवण फक्त इलेक्शनच्या तोंडावर का आली हा माझा त्यांना सत्ताधाऱ्यांना प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, आता अदितीताई म्हणाल्या की त्यांनी 4 महत्त्वाचे पॉईंट्स 4थ्या महिला धोरणातले मेन्शन केले. मला आश्चर्य वाटलं की त्याच्यात मानसिकदृष्ट्या सक्षम होणारा एकही पॉईंट नव्हता. जेव्हा महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होते, नॉट नेसेसरी की ती मानसिकदृष्ट्या सक्षम होते. जेव्हा एक मुलगी कॉलेजला जात असते, शाळेत जात असते आणि तिच्यावर काही अत्याचार आणि अन्याय होत असतात, जेव्हा ती हॉस्पिटलला जात असते, तिच्यावर जेव्हा अन्याय होतात, जेव्हा एक 4 वर्षाची चिमुकली शाळेत जाते, तेव्हा तिच्या आईवडिलांवर आता जी भीती निर्माण झाली आहे, त्या भीतीला किंवा ती जी सिक्युरिटी पाहिजे शासनाकडून, ती सिक्युरिटी लाडकी बहीण योजना देणार आहे का? जेव्हा त्यांचेच मंत्री रेकॉर्डवर जातात आणि म्हणतात की महाराष्ट्र बजेट एक्सचेकरचे सगळे पैसे हे लाडक्या बहिणीच्या योजनेकडे वळालेत आणि म्हणून शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही. जेव्हापासून लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे तेव्हापासून संजय गांधी निराधारचे पैसे बंद झालेत. जेव्हा इतर राज्यांमध्ये फ्रीबीज अनाउन्स करतात तेव्हा प्रधानमंत्री म्हणतात ये तो रेवडी आहे. मग हे काय आहे मला त्यांना विचारायचं आहे. जेव्हा त्यांचेच मोठे नेते म्हणतात की आम्ही सत्तेत आल्यावर किंवा त्याच्यानंतर ही योजना बंद होणार आहे, मग ही लाडकी बहीण नेमकं इलेक्शनच्या तोंडावरच का? आणि जेव्हा लाडकी बहीण आपण पैसे देतोय तेव्हा खरंच तुम्ही म्हणाला 4 कोटी महिला आहेत आणि 2 कोटी महिलांपर्यंत पोहोचलेत, मग तुम्ही कुठेतरी मतं इलेक्शनच्या तोंडावर विकत घेताय का? हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या, सर्वसामान्य महिलांच्याच नाही सगळ्यांच्या मनात निर्माण होतो. जेव्हा आम्ही आज गाव पातळीवर फिरतो तेव्हा महिलांमध्ये एकच आहे, पैसे मिळतात तर घेतोय, पण नॉट नेसेसरी की ते वोट्समध्ये ट्रान्सफर होणार आहेत. 100% महाराष्ट्राच्या, पुरोगामी महाराष्ट्राच्या महिला ह्या खूप हुशार झाल्यात आणि त्यांना नेमकं आता कळून चुकलंय की हे सरकार हे फक्त इलेक्शन शॉप्स आहेत, रेवडिया आहेत आणि कुठेतरी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये साम दाम दंड वापरून जे टेबलाच्या खाली जात होते ते आता ऑफिशियली वरून जात आहेत. आणि म्हणून अदितीताई म्हणाल्याप्रमाणे अगदी सिंगल विंडो, अगदी व्यवस्थितरित्या हे पैसे पोहोचतात, कारण का तो त्यांचा उद्दिष्ट आहे. रोहिणीताई, तुम्हाला काय ऍड करायचं याच्यामध्ये? तुम्ही खूप महिलांना रोजच्या रोज भेटत असता. लाडकी बहीण खरंच गेम चेंजर ठरेल असं तुम्हाला वाटतं मतपेटीच्या बाबतीतला विचार करता? एकतर मला संपूर्ण महाराष्ट्रातल्या माता भगिनींवरती संपूर्ण विश्वास आहे. त्यांना तेवढी जाणीव आहेच की ही योजना निवडणुकीच्या तोंडावर का जाहीर करण्यात आली आहे. कारण आम्ही जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये फिरतोय तिथे आम्हाला महिला भेटून तेच सांगतात, ताई घेऊ द्या की, आपलाच पैसा आहे, त्याच्यामुळे त्या पैसे घेणार आहेत, पण त्यांना मतदान कुठे करायचं हे माहिती आहे. कारण हा लाडक्या बहिणीचं जे योजना आत्ता जाहीर केलेली आहे ही आत्ता लोकसभेच्या निकालानंतर सुचलेलं शहाणपण आहे. का लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी बहीण लाडकी नव्हती आणि ती आत्ता लाडकी झाली आहे, आणि त्यातल्या त्यात फक्त ठराविकच बहिणी लाडाच्या कशा असू शकतात. तुम्हाला ही योजना राबवायची होती तर सरसकट सगळ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असता तर आनंद वाटला असता. कारण आजही अशा मध्यम वर्गीय महिला आहेत की त्या ह्या योजनेपासून वंचित आहेत, त्यांनाही आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. त्या महिला आज वगळण्यात आलेल्या आहे. तर सरसकट सगळ्याच महिला ह्या लाडक्या असायला हव्या होत्या. आणि या योजना राबवत असताना अनेक त्रुटी आपल्याला आज बघायला मिळत आहेत की 2:30 3 वाजता रात्रीच्या महिला भगिनी ह्या बँकेवरती तिथे थांबतायत आणि त्यांचा नंबर लागण्याची वाट बघतायत. मग ह्या सगळ्या तांत्रिक अडचणींना त्यांना सामोरे जावं लागत असताना सरकारने ही योजना सोयीस्कर, सोपी कशी राबवता येईल याच्यावरती त्यांनी लक्ष केंद्रित करायला हवं होतं.
आणि हे सगळं करत असताना मला सगळ्यात जास्त असं वाटतं की आपण एक आई आहे, मी माझा मुलगा किंवा मी माझी मुलगी जरी माझ्याकडे कितीही मी आर्थिकदृष्ट्या सबल असेल तरीही मी हे कधीच म्हणणार नाही की आयुष्यभर मी तुला स्टायपंड देते किंवा तुला 1500 रुपये देते, 2000 रुपये देते, तू आता कुठलाही उद्योग करू नको. असं करण्यापेक्षा त्यांना उद्योगाला लावणं किंवा त्याला कामाला लावणं ते प्रत्येक आईवडिलाला आवडलं असतं. तर याच पैशांमध्ये जर माता भगिनींना तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिले असते, त्यांना स्वतःच्या पायावरती तुम्ही उभं राहायला शिकवलं असतं किंवा मदत केली असती, तर मला असं वाटतं त्यांचं भविष्य चांगलं राहिलं असतं. कारण कुठलीही मदत जाहीर करणं ही परमनंट सोल्युशन त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाचं असू शकत नाही. ही तुमची तात्पुरती व्यवस्था केली जाऊ शकते, पण कुठल्याही महिलांना जेव्हा तुम्हाला सक्षम बनवायचं असेल, त्यांच्या पायावर उभं करायचं असेल, तर त्या तऱ्हेने त्यांना इंडिपेंडंट करणं, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि ते जर बचत गट असतील किंवा इतर मार्गाने केलं असतं तर महाराष्ट्रातल्या माता भगिनी आज चांगल्या रीतीने पुढे जाऊ शकल्या असत्या असं माझं मत आहे. बेसिकली ही योजना अगदी निवडणुकीच्या तोंडावर आणण्याबद्दलचा तुमचा प्रमुख आक्षेप आहे, त्याबद्दल आपण विचारू. पण चिन्मय, तुम्ही सगळ्यात तटस्थ आहात या पॅनलमध्ये, या चौघींपेक्षा. त्यामुळे तुम्ही सुद्धा फक्त तुमच्या क्षेत्रापुरत्या मर्यादित नाहीत, सामाजिक वास्तवाबद्दल सजग असता तुम्ही. महिलांना, मुलींना काय हवंय आत्ताच्या क्षणी असं तुम्हाला वाटतं? नमस्कार. आज 2 ऑक्टोबर आहे, त्याच्यामुळे तुम्हा सर्वांना महात्मा गांधी आणि शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्तच्या सदिच्छा देते. त्याच्यानंतर बोलते. आता बघितलं तुम्ही की सभापती, मग सत्ताधारी पक्षातल्या मंत्री, मग विरोधक आणि मग सामान्य जन अशी उतरण आहे. पण शेवटचा शब्द आमचा असेल यू आर राईट, अशी अपेक्षा करते. कसं होतं की जेव्हा ही योजना आली, म्हणजे आता आदितीताई जेव्हा बोलत होत्या आणि त्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये काय पद्धतीची एक योजना आणली की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांचं सबलीकरण व्हावं, सक्षमीकरण व्हावं, यासाठी निरनिराळ्या योजना आणल्या गेल्या, ह्याबद्दलची त्यांनी माहिती दिली. मी असं समजते की मी थोडीशी सजग अशी एक व्यक्ती आहे, नागरिक आहे, पण ह्याच्यातल्या 2-3 योजनांबद्दल मलाच माहिती नव्हती. ती मला आज इथे आल्यानंतर माहिती कळली. त्याच्यामुळे योजना कितीही चांगल्या असल्या तरी त्या समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत कशा पोहोचतात आणि त्याबद्दलची माहिती कुठे आणि कशी मिळते ह्याच्याबद्दल थोडीशी साशंकता वाटते. दुसरी गोष्ट अशी की 1500 रुपये मिळणं हे अगदीच चुकीचं आहे का किंवा मिळू नये का, तर ते मिळावं. पण आमच्या ना मराठवाड्यात म्हणतात बायका की गंध पावडरला लागतात एवढे पैसे. हां, खरं तर इतके गंध पावडरला लागत नाहीत पैसे, पण खरंच सांगते की 1500 रुपये ही काही फार सबस्टॅन्शियल किंवा मोठी अशी रक्कम आहे असं नाही. आणि दुसरी गोष्ट मला नेहमी अशी वाटते की समाधान देणं, संतोष देणं ही एक गोष्ट असते, किंवा टेन्शन कमी करणं, तणाव कमी करणं आणि तुष्टीकरण करणं ही एक गोष्ट असते. तर थोडासा ह्या सगळ्याच गोष्टीला जरा एक तुष्टीकरणाचा थोडासा एक अस्तर आहे का असं वाटण्याचा संभव आहे आणि ते मला वाटतं तसं. पण त्याच वेळेला मला हेही दिसत असतं की माझ्या घरात काम करणाऱ्या ज्या माझ्या मदतनीस आहेत, ज्यांना बऱ्यापैकी पगार आहेत, पण त्यांच्यापर्यंत ही माहिती गेलेली असते कारण त्या माझ्याबरोबर काम करत असतात, त्याच्यामुळे त्या जातात ह्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून. पण त्याच वेळेला त्यांच्या खेड्यांमध्ये जे लोक आहेत, ज्या महिला आहेत इतर, त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचते का ह्याच्याबद्दल मी थोडीशी साशंका आहे. पण अर्थात महिलांचं ज्याही पद्धतीने सक्षमीकरण होणार असेल, त्यांना बळ मिळणार असेल, अशा प्रत्येक योजनेचं मला वाटतं स्वागत व्हायला पाहिजे. कसं आहे, एसटीचा प्रवास हा 50% तुमचं तिकीट कमी झालंय, पण मी एकटी एसटीने प्रवास करायला घाबरतेच जर आहे, तर मग त्या योजनेचं करायचं काय, तर मग या संधीचं करायचं काय, असा एक प्रश्न येतो. माझ्या क्षेत्रातल्या महिलांबद्दल तर मी सांगते की माझ्या हेअरड्रेसर्स असतात, मेकअपच्या क्षेत्रामध्ये ज्या महिला असतात, त्या सगळ्यांना मी 4-5 वर्षांपूर्वी जशा पद्धतीने बघत होते, माझ्या आईला कधी मला असं नाही विचारावं लागलं की तुझ्या बरोबर कोण आहे, किंवा आत्ताच्या मराठीत
तुझ्या सोबत कोण येणार आहे, असं कधी माझ्या आईने मला विचारलं नाही. मी 2:30 वाजता शूटिंग संपवून सुद्धा चर्चगेट सारख्या जिथे ऑफिसेस संपल्यानंतर कोणीही नसतं अशा भागामध्ये शेवटच्या ट्रेननी अगदी सुखरूपपणे येऊ शकत होते. मला भीती वाटत नव्हती. पण आज दिवसाढवळ्या माझी मुलगी जेव्हा जाते तेव्हा माझ्या सासूबाई धास्तावतात, माझी आई धास्तावते आणि आता त्या मला विचारू लागतात की ती कशी येणार आहे, काय येणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा सक्षम किंवा सबल असं आपण म्हणत असतो तेव्हा मला असं वाटतं की स्वातंत्र्याशी त्याचा फार मोठा संबंध आहे, सुरक्षिततेशी जास्त संबंध आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या जर योजना आल्या आणि त्यावेळेला असा कुठलाही अजेंडा, म्हणजे मला असं वाटतं की आज हे सत्तेत आहेत म्हणून आपण असं म्हणतोय की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती ह्या गोष्टी केल्या, पण उद्या निवडणूक नसताना जे लोक सत्तेत असतील तेव्हा त्यांनी अशा काही योजना कराव्यात आणि त्यावेळेला त्याला असा काही वास नसावा. तुम्ही इथे खरं तर मुद्दा उपस्थित केला की म्हणजे बहीण लाडकी